उन्हाळ्यात सगळीकडे थंड पदार्थ वापरावेत असं सांगतात, पण आपल्या भारतीय संस्कृतीने म्हणजेच आयुर्वेदाने फार वर्षांपूर्वी चंदनाचा वापर करावा असं सांगितलेलं आहे. पण चंदन उगाळण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, ज्येष्ठ मध, सुंठ हे औषधी वनस्पती अशा उभ्या दिशेने उगाळायच्या. पण चंदन हे गोलच उगाळायचं असतं. चंदनाचे दोन वेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे पांढरं चंदन आणि दुसरं रक्तचंदन. चंदनाला बाजारात खूप किंमत आहे. हे रक्तचंदन आहे. हे असं उगाळल्यानंतर हे असं हाताने थाटीला लावायचं. हे असं काढल्यानंतर आपल्याला किंवा देवाला ह्या बोटाने असं लावायचं.